कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय होतंय माझ्या बरोबर? अजून किती धक्के देणार आहेस? देवा, अभिरामच्या आयुष्यामध्ये सुख यावं म्हणून त्यानं पुन्हा लग्न करावं असा माझा अट्टाहास होता। त्याचं लग्न लीला सोबत व्हावं म्हणून तू बऱ्याचदा मला संकेतही दिले। लग्न झालंही पण सुख काही लाभेना। घरातले कलह काही कमी होईना। मी काय करू देवा म्हणजे या दोघांनाही कळेल की माझं सुख त्यांच्याच सुखात आहे। मला आता फक्त एकच मार्ग सुचतोय। लीला, अभिराम, तुम्ही दोघांनी आत्ताच्या आत्ता कुलदेवतेच्या दर्शनाला जावं। लग्न झालं तरी आपण त्याच्या दर्शनाला गेलो नाही, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला नाहीये म्हणून सगळं अपूर्ण राहतंय, म्हणून हे सगळे कलह होतायत, हे सगळं घडतंय। आई, मला लीलाबरोबर कुठे जायचं नाहीये। अभिराम, मी तुला विचारत नाहीये, सांगतेय। पण आजी, असं लगेच कसं निघणार? लीला, जे मी अभिरामला सांगितलं तेच तुलाही सांगतेय बाळा। तुम्ही आजच्या आज कुलदेवतेच्या दर्शनाला निघायला हवं, त्याचं दर्शन घेऊन यावं एवढीच माझी इच्छा आहे। आत्ता निघाला तर पहाटेची काकड आरती तुम्हाला मिळेल। अभिराम, अभिराम, आता मी तुला कसं नाही बोलू आई? ठीक आहे, तुला यात आनंद मिळत असेल तर मी जातो। तयारी करा। पार्टनर, आजींची एवढी इच्छा आहे तर मी कुलदैवतेच्या दर्शनाला नक्की जाईन, पण एजेन बरोबर सगळं स्पष्ट बोलण्याची सुद्धा हीच एक संधी आहे। मी नक्की या प्रवासातनं परत येताना सगळ्या गोष्टी क्लिअर करूनच येईन। स्वप्न बघ, तू आता माझ्यासाठी गळ्यात अडकलेला काटा झाली असलीला, आणि हा काटा काढला नाही तर माझा जीव जाईल। या देवदर्शनानंतर तू जागीरदारांच्या नाही, तुझ्या लाडक्या देवाच्या घरी जाणार आहेस, आणि सगळा आळ एजेवर येणार आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।